नमस्कार. ययातीमध्ये वि स खांडेकरांनी एक खूप सुरेख वाक्य लिहून ठेवलंय. हे उन्मत्त सागरा, उगीच गर्जना करू नकोस. या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून भूमीचा एक एक भाग जिंकत तू पुढे चालला आहेस. पण थोडा काळ थांब, ते उलटले म्हणजे त्याचा प्रताप तुला कळून येईल. जिंकलेला भाग परत करत नतमस्तक होऊन परत जावं लागेल. ययातीमधलं हे वाक्य माणसांच्या आयुष्यात नेहमीच येतं. नवाब मलिकांच्या प्रकरणात तर मला हे वाक्य तंतोतंत लागू पडतंय असंच वाटतंय. अगदी भाटी नावाच्या एका गुंडाचा संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करणाऱ्या नवाब मलिकांना त्याच भाटीचे अनिल देशमुखांसोबतचे फोटो पाहून तोंडावर पडावं लागलं होतं. नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांचे संबंध अंडरवर्ल्ड सोबत आहेत हे सांगताना आपल्याच संबंधांचा त्यांना विसर पडला. आज ईडी त्यांच्या पहाटेच्या वेळी रामप्रहरी घरात येऊन गेलेली आहे. आता त्यांची तपासणी चालू आहे आणि लवकरच ईडीच नव्हे तर अन्य तपास यंत्रणा देखील या तपासकामी नवाब मलिकांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या आणखी एका मंत्र्याला अटक होण्याची नामुष्की राज्याच्या सरकारवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवाब मलिकांच्या वरती होणारी कारवाई राजकीय सुडबुद्धीने आहे अशा आशयाचा आरोप करत आता मोर्चेही निघतील. विश्वप्रवक्ते संजय राऊत तर आम्ही ईडी आणि सीबीआयला सत्तेवर आल्यावर बघून घेऊ असा दावा देखील करतायत. खरं तर याला सरळ सरळ धमकी म्हटलं पाहिजे. तपास यंत्रणांना आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला बघून घेऊ असं म्हणणारे लोक हे तपास यंत्रणांवर दबाव वाढवतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण जेव्हा या सगळ्या घटनांच्याकडे बघतो तेव्हा राजकीय हेतूनी आहे की वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. एक एक कागद आणि एक एक विषय आपल्याला नीट समजून घ्यावा लागणार आहे. कागद दाखवताना मी तुम्हाला ती माहिती स्क्रीनवर देखील दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. नवाब मलिक अडकलेत का हे आपल्या लक्षात यावं यासाठीच हे सगळं होत आहे. सरदार शाह वली खान या माणसाचं नाव नीट ऐका, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि त्या पाठोपाठ तुम्हाला दिसत राहतील त्याची कारणामे. सरदार शाह वली खान हा माणूस 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आहे. याला या बॉम्बस्फोटामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील त्याची शिक्षा कायम ठेवली आहे आणि हा आत्ताही तुरुंगात आहे. टायगर मेमन हे नाव आपण सगळे माहीत आहेत. टायगर मेमनच्या फायर आर्म ट्रेनिंगमध्ये हा माणूस सहभागी होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा याचा सर्वे याच सरदार शाह वली खाननं केलेला होता. टायगर मेमनच्या घरी या बॉम्बस्फोटाचं कारस्थान देखील शिजलं आणि या सगळ्या मीटिंगला हा हजर होता. मुंबई बॉम्बस्फोट कुठे होणार आहेत, कसे होणार आहेत याची सगळी माहिती या सरदार शाह वली खानला होती. कुर्ल्यामध्ये अल हुसैनी माहीममध्ये अल हुसैनी नावाची एक इमारत आहे आणि या इमारतीत तो टायगर मेमनच्या घरी RDXनं भरलेल्या गाड्या देखील यानंच आणून ठेवलेल्या होत्या. माफीचे साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे यांनी यात साक्ष दिल्यामुळं याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. दुसरं एक नाव मी तुम्हाला सांगणार आहे, मोहम्मद सलीम इसाक पटेल उर्फ सलीम पटेल. हेही नाव नीट लक्षात ठेवा. मोहम्मद सलीम इसाक पटेल हा हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे. फ्रंटमॅन हा शब्द संजय राऊतनी फार प्रसिद्ध केलेला आहे. हा हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे. 2007 साली याला अटक केलेली होती. हसीना पारकरसाठी संपत्ती बळकाविणे, ताबा मिळविणे यासारखी ते कामं तो करत होता. आता ही दोन माणसं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण या दोन माणसांच्या भोवतीच हे सगळं प्रकरण गुंफलेलं आहे. या दोन माणसांचा उल्लेख यासाठी करून दिला की स्वतःला फार प्रामाणिक समजणाऱ्या नवाब मलिकांनी काय केलंय, त्यांच्या कुटुंबियांनी काय केलंय हे आपल्या लक्षात यावं. आता मी तुम्हाला दुय्यम निबंधक कुर्ला 1 नंबरच्या कार्यालयात एका प्रॉपर्टीची रजिस्ट्री झाली आहे त्याची डॉक्युमेंट दाखवतोय.
नीट बघा. यात तुम्हाला मरियमबाई फजले अब्बास, मोहम्मद अली गोवावाला व मुनिरा यस प्लंबर यांच्या वतीनं कुलमुखत्यार असलेल्या एका व्यक्तीनं म्हणजे मोहम्मद सलीम इसाक पटेल, फोटो आहे, सही आहे, मोहम्मद सलीम इसाक पटेल या व्यक्तीची इथे सही आहे. त्यानंतरचं दुसरं नाव आहे, नाव सरदार शाह वली खान, हा तो तुम्हाला मी मगा दोन्ही सांगितलेली नावं, त्याचंही नाव आहे, त्याचीही सही आहे, फोटो आहे. यांच्याकडून एक जमीन विकत घेतली आहे आणि ती विकत घेतलेला व्यक्ती कोण आहे? तिसऱ्या क्रमांकावरचं नाव तुम्हाला दिसेल, मेसर सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्री फराज नवाब मलिक. फराज नवाब मलिकनी ही जमीन विकत घेतली, हा मोठा प्लॉट विकत घेतला आणि या सगळ्या जमिनी विकत घेताना थेट अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या, नुसतं अंडरवर्ल्ड नव्हे, देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या, ज्यांनी देशाविरुद्ध युद्ध पुकारलं होतं, अशा व्यक्तींच्याकडून या फराज नवाब मलिकने जमीन विकत घेतलेली आहे. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. केवळ एवढ्यावरच आपण थांबून भागणार नाही, आणखी काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही आता बघताय. आता काय हे प्रकरण जरा नीट बघा, किती ठिकाणी झालंय. गोवावाला कंपाऊंड नावाची एक इमारत आहे, जी सलीम पटेल, जे आता तुम्हाला मी दाखवलं, सरदार खान मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी, त्याच्याकडून विकत घेतली आहे सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड करता, जो नवाब मलिकांचा मुलगा आहे. याचं क्षेत्रफळ आहे 11,447 स्क्वेअर मीटर, म्हणजे 1,21,800 चौरस फूट, 1,21,800 चौरस फूट इतकी ही जमीन वर 2005 मध्ये विकत घेण्यात आलेली आहे. आणि या जमिनीचा 30.5 मीटरच्या रस्त्याचं रिझर्वेशन आहे आणि ही जमीन विकत घेतली आहे ती 25 लाख रुपयात. ते 20 लाख त्यातले पेड झाले आणि 5 लाख रुपये नंतर रजिस्ट्रीच्या वेळी दिले गेले. याची व्हॅल्यू काय आहे हे लक्षात घ्या, 8,550 रुपये पर स्क्वेअर मीटर किंवा 794 रुपये पर स्क्वेअर फीट त्यावेळेसची, ज्या वेळेला ही विकत घेतली आहे. SDRची व्हॅल्यू आहे आणि हे 20 रुपयानं याचा सेल झालेला आहे. 20 रुपये स्क्वेअर फूटनी सेल झालेला आहे, कारण 1,21,000 स्क्वेअर फूट ही जमीन आहे. तिची किंमत 20 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. नवाब मलिक सांगतात की आम्ही ही जमीन रीतसर विकत घेतलेली आहे. कुर्ल्यातला प्लॉट 20 रुपये स्क्वेअर फीटनी 2005 साली नवाब मलिक विकत घेतात 20 लाख रुपयांच्या मध्ये आणि सांगतात की रीतसर सौदा झालाय. असा असतो रीतसर सौदा. आता या किमतीत आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील. दुसरं आहे फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला. 2005 सालीच या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. मुकुंद आयरन अँड स्टील या कंपनीकडून. बायर आहे ऑफबीट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला. इथेही नवाब मलिकांचा संबंध येतो. याचं क्षेत्रफळ आहे 1 लाख स्क्वेअर मीटर. फुटात तुमचं तुम्ही करा, 1 लाख स्क्वेअर मीटर. म्हणजे मगाची 11,000 होती ती 1,21,000 होती. याच्या 10 पट तुम्हाला करावं लागेल. म्हणजे 1,21,000च्या 10 पट केलं तरी 10 लाखाच्या आसपास स्क्वेअर फीट ही जमीन आहे. या जमिनीची अप्रॉक्स किंमत 221 करोड रुपये आहे. 221 करोड रुपये. आणि या जमिनीला विकत घेतला आहे 2,053 रुपये पर स्क्वेअर फीटच्या दराने. आता तुम्ही विचार करा काय होईल, किती कमी दराने घेतलेला आहे. आता पुढे ॲडजॉईन नूरमहल प्रॉपर्टी देखील विकत घेण्यात आलेली आहे. MD हसन हजी इसा आणि इतरांच्याकडून ही प्रॉपर्टी विकत घेतली आहे. विकत घेणाऱ्याचं नाव आहे मलिक इक्बाल अँड अदर्स. हा नवाब मलिकांचा भाऊ आहे. त्याच्या शेअर होल्डर आहे तो सॉलिडस मधला, जी पहिली कंपनी आहे तिथला शेअर होल्डर्स आहे सॉलिडस मधला. या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ आहे 1,339 स्क्वेअर मीटर. या जमिनीचा भाव आहे, कन्सिडरेशन झालंय 60 लाख रुपयात आणि याचा भाव आहे
416 स्क्वेअर फीट प्रमाणे विक्री झाली आहे आणि 6,750 रुपये स्क्वेअर मीटर याचा रेट आहे आणि 416 प्रमाणे याची विक्री झालेली आहे. विचार करा, एवढ्या प्रॉपर्टी एवढ्या स्वस्त दरात विकत घेताना संबंध असल्याशिवाय, व्यवहार असल्याशिवाय अशी कोणतीही गोष्ट घडत नाही. प्रॉपर्टी स्वस्तात एकतर तो माणूस विकतो ज्याची खूप गरज आहे, त्याला विकतो ज्याच्याशी काही वेगळे संबंध आहेत. रितसर केलं म्हणजे सगळं लपलं असं नव्हे. हजारो करोडो रुपयांची प्रॉपर्टी काही लाखात विकत घेणारी माणसं कुठल्या ना कुठल्या व्यवहारातच घेत असतात. हे साधं सरळ गणित आहे. 3 प्रॉपर्ट्यांचे विषय मी तुम्हाला सांगतोय. कोणाकडून घेतली आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. ज्याला मुंबई बॉम्बस्फोटामध्ये अटक झालेली आहे, शिक्षा झालेली आहे, जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, जो हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे, अशा माणसांच्याकडून ही जमीन नवाब मलिकांनी विकत घेतलेली आहे आणि यातच नवाब मलिक पुरते फसलेले आहेत. चोरी, भ्रष्टाचार, चूक कधी केली होती हा विषय महत्त्वाचा नसतो, ती केली होती हा विषय महत्त्वाचा असतो. मधल्या काळामध्ये नवाब मलिकांच्याच सगळी 2005 पासून 14 पर्यंत सलग 9 वर्ष नवाब मलिकांच्याच विचारांचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होतं. त्यामुळं त्याच्यावर कोणीही चौकशी करण्याची शक्यता नव्हती. 14 पासून या विषयाला सुरुवात झाली आणि नवाब मलिकांनी देखील या विषयावर बोलायला सुरुवात केली. प्रश्न भाजप, राष्ट्रवादी, विरोध, समर्थन असा नाही, तर हजारो कोटी रुपयांची प्रॉपर्टी या सगळ्या दंगलीत, देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांच्याकडून नवाब मलिक विकत घेतात. प्रश्न त्याचा आहे. हसीना पारकरच्या माणसासोबत तुमचे संबंध आहेत आणि नवीन काही जे विषय समोर येत आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. दाऊद इब्राहिमच्या भावाला, कासकरला अटक केल्यानंतर जो काही विषय, जे काही व्यवहार समोर येत आहेत, सलीम पटेल, या सलीम पटेल सोबत 2007 साली या सलीम पटेलला अटक झाली होती. त्याच्यासोबतचे काय डील आहेत, काही ड्रग्ज डील आहेत का, याचा देखील तपास चालू आहे. मी ड्रग्ज डीलचा उल्लेख जाणीवपूर्वक करतोय तो यासाठी की यांच्या जावयानाच ड्रग डील प्रकरणामध्ये समीर वानखेडेंनी अटक केली होती. तिथूनच खरी संघर्षाला सुरुवात झाली आहे. हसीना पारकर, कासकर किंवा ही 2 माणसं, टायगर मेमन, या सगळ्यांसोबतचे संबंध आणि व्यवहार हे सातत्यानं समोर येत आलेले आहेत आणि त्याचमुळे हे घडत आहे. कनेक्शन दाखवणं आणि कनेक्शन असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. शरद पवारांचे कनेक्शन्स वोरा कमिटीनं कुणाकुणासोबत आहेत हे सांगितलेलं आहे. अनिल देशमुखांचे भाटीसोबतचे काय संबंध होते हे स्पष्ट झालेलं आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण्यांशी संबंध कोणाकोणाचे आहेत हे स्वतः संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. कुणाला भेटायला इंदिरा गांधी येत होत्या हे तेच सांगत होते. पुन्हा त्यांनी माफी पण मागून टाकली होती. या सगळ्या अंडरवर्ल्डशी, देशविघातक कृत्यांशी तुमचे वारंवार संबंध असावेत, त्यांच्याशी व्यवहार असावेत आणि या व्यवहाराची साधी चौकशीही होऊ नये अशी धारणा असेल तर ती धारणा पुसून टाकणं आवश्यक आहे. कदाचित या कारवाईच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन पुकारलं जाईल, मोर्चे काढले जातील, जनभावनेचा आक्रोश दाखवला जाईल, पण असं करून सत्य लपवता येत नसतं. त्यामुळं हे सत्य उघडकीला आलं पाहिजे. याबाबत तरी नवाब मलिकांच्या पक्षाला जाणीव असणं आवश्यक आहे. जितका कांगावा केला जाईल तितकंच हे फास आवळण्याचं काम ईडी करत राहील असंच चित्र तरी सध्या दिसतंय. इतरांच्यावरती एक बोट दाखवणाऱ्या नवाब मलिकांच्याकडं ही बाकीची उरलेली बोटं आहेत हे लक्षात येत नाही आहे. बाकीची 3 बोटं, एक वर जरी गेला अंगठा तरी 3 बोटं तरी नवाब मलिकांच्याकडे आहेत. हे नवाब मलिकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नवाब मलिकांचे हे व्यवहार त्यांना
आता तुरुंगवारी करायला भाग पाडतील असं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे. ते तर टिफिन घेऊन तयार आहेत नवाब मलिकांना जेलमध्ये टिफिन देण्यासाठी. बघूया महाराष्ट्राचा आणखी एक मंत्री जेलमध्ये जातो का. एक तर मोठ्या कारणासाठी जेलमध्ये गेलाय, लाचेच्या कारणासाठी जेलमध्ये गेलाय. दुसरा देशविघातक कृत्य करणाऱ्या माणसांसोबत व्यवहार करण्याच्या कारणावरून जेलमध्ये जाणार असेल तर या सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. ईडी आपल्या मार्गाने कारवाई करते आहे. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याची शंका आल्यावर ही केस NIA कडे जायला देखील हरकत नाही. आणि तसं झालं तर नवाब मलिकांच्या समोरच्या नुसत्या अडचणीच वाढतील असं नाही, तर नवाब मलिकांचं राजकीय करिअर देखील धोक्यात येईल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार.